मम्मी निघालेली आहे आता स्टेशनवर. तर स्टेशन इथे तर 9:30ची गाडी आहे तसं मी सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये. तर आता तिथून पुढं कंटिन्यू व्हिडिओ करते मी. हे मला सोडवत आहे, छोट्या गाडीवर चाललो आहे. काही नाही, पोचून जाऊ, कारण की अजून गाडी आहे ना ट्रेन ती दसऱ्यापर्यंतच आहे. तो फक्त आम्ही पोचून जाऊ, शॉर्टकट आहे तपोनमधून. आणि आता निघते. तर मम्मी पण आली, ताई आलेली आहे. मम्मीने टॅबलेट वगैरे घेतल्या, नाश्ता झाला मम्मीचा. आणि आता मी निघते आहे. तर पुढे आता गाडी वगैरे आहे तसं मी तुम्हाला स्टेशनवर दाखवेलच. तर चला मग. तर मी आता स्टेशनवर आलेली आहे. हे गाडी तिकडे पार्किंगला गेले आहे लावायला. मी आत्ताच तिकीट काढलं आहे. हे नाशिक रोडचं स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. ते बरीचशी ह्या साईडला गर्दी आहे. आता वाजले आहे 9 वाजले, अजून अर्धा तास आहे. तर मी आता तिकीट काढलं. कुठे गेले, कधी येतील. तर आता आम्ही प्लॅटफॉर्म नंबर आम्ही 2वर चाललो आहे. तर लिफ्टनी चाललो आहे. हो इकडे बघा. तर आता निघतो आहे आम्ही. तर आता आहे ना प्लॅटफॉर्म नंबर 2वर होतो. तर गाडी आलेली आहे, म्हणजे येते. तर ना मी लेडीज डब्यात शक्यतो चाललं आहे बसायचं. मागे आहे आय थिंक, जागा भेटली पाहिजे. काही नाही, एक जागा थोडंसं. तर मी आता गाडीमध्ये बसलेली आहे. हर्षल ते बाहेर उभे. तर मला निदान किती वेळा टायगर पोहोचेल, 12:30पर्यंत पोहोचेल. मला एकटीला जागा भेटली, मला तेवढं बरं वाटलं. जीवाजी मला बरीचशी गर्दी गाडीमध्ये तुम्ही बघू शकता. फुल गर्दी आहे. तरी मी लेडीज डब्यात बसणार होती, पण मग ठीक आहे, भेटली जागा. तर चला मग मी पुढे दाखल तुम्हाला. ट्रेनमध्ये एवढा आवाज येतो ना, तर मला पण ना थोडंसं असं मळमळ होत होतं, म्हणून मी ह्या गोळ्या घेतल्या. तर मला शाळेचे दिवस आठवत आहे. मी शाळेमध्ये भरपूर खाल्ल्या या. तर आता एक खाते. थोडंसं ना कसतरी होतं आहे मला. आणि इथे गरम पण खूप होतं आहे, कारण की इथे पाऊसच नाही आहे. ह्या साईडला नाशिकला जरी होऊन गेला, पण ह्या साईडला पाऊसच नाही आहे. तर आत्ता 5 मिनिटांनी 5 ते 10 मिनिटांनी जळगाव येणार आहे. ताईंचा फोन आला होता, 2-3 वेळेस येऊन गेला ताईंचा फोन. कुठे आहे तू, कुठपर्यंत आली. तर आत्ता आलेला आहे, 5-10 मिनिटात येईलच. आता मी उतरते स्टेशनवर. आणि मी ते जे चटणी पोळी आणि तुम्ही काय खाल्ले नाही, आता घरी जाऊनच जेवण करेल, फ्रेश होईल. आणि आता बऱ्यापैकी इथे खाली गाडी होईल, सगळं म्हणतात ते, म्हणजे गाडी खाली होईल बऱ्यापैकी. आणि खूप गरम होते ताई म्हटल्याप्रमाणे, का निशा खूप गरम होते जळगावला, पाऊस पडला नाही मुळे. तर काही नाही, आता उतरते. मी स्टूल काढला नाही, चेंज पण नाही काढला. आता घरी जाईल, फ्रेश होईल. आणि मग मी ताईंचं घर पण दाखवेल तुम्हाला आता घरी गेल्यावर. आणि छान फ्रेश होईल, थोडं चहा घेईल, मला बरं वाटेल. आता इथून कसं जायचं आहे, मला जे सबस्क्रायबर आहे ते विचारत आहे, तू कुठे आलेली आहे, ॲड्रेस काय आहे तुझा. तर मी तुम्हाला आता घरी जाईल ना, ताई सांगतील तुम्हाला ॲड्रेस वगैरे. तर मग आपली भेट मे बी होऊ शकते. तर आता मी उतरते. तर आता मी उतरली आहे जळगाव स्टेशनवर. त्या साईडने जायला फर्स्ट नंबर प्लॅटफॉर्म तिकडनं जायचं आहे. रिक्षा आहे बाहेर. म्हणजे आता ताईंना फोन करणार आहे कसं जायचं आहे. आजी बाबा ना माझ्यासोबत बसलेले होते. तर मला एवढं इथलं माहिती नाही आहे. बाबा बोलले आपण त्या साईडला जाऊ, मी दाखवतो म्हणे. तर बाबाजी कल्याणावरून इकडे आले जळगावला. तर आता मला एवढं माहिती नाही, म्हणून मग त्यांना म्हटलं तुम्ही मला सांगा कसं जायचं. आम्ही खूप मागे आलो होतो, कारण की डब्बा मागे होता ना लेडीज. तर मग चालली आता. 1 वाजत आला आहे. इतकं गरम होतं आहे जळगावला, खूप अति भयंकर गरम होतं आहे. कारण की इकडे ना पाऊसच नाही आला आहे. भयंकर गरम. नाशिकसारखं पण कुठेच नाही आहे थंड. बाहेर गेली का तर दाखव. तर मी आता लिफ्टमधून आली वरती. तर ताई आहे, आपल्या सबस्क्रायबर आहे, त्या मला आत्ताच भेटल्या. तर ते आपले नेहमी व्हिडिओ बघतात. काय बोलतो नाही, व्हिडिओ छान असतात. आणि आमच्या आईची तब्येत विचारलेली, तर आई कशी आहे, आणि आईच चांगली आता त्यांची, त्या बोलतात. हां. तर आता मम्मी बरी आहे म्हणून मी पण निघाली. तर त्या पण तुम्ही कल्याणला राहतात.
डोंबिवली राहतात, तर त्या आईकडे चालल्या होत्या. तर आमची मे बी अशी अचानकच भेट झाली, तर छान वाटलं. तर आता त्या पण निघाल्या, मी पण चला. तर आता मी रिक्षामध्ये बसलेली आहे. तर मी निघाली आहे आणि ताईंनी ॲड्रेस सांगितलेला आहे त्या दादांना. तर बघा जळगावचं वातावरण बघा. मला सबस्क्रायबर भेटले होते, इतका आनंद झाला मला पण. तर मी त्यांचा व्हिडिओ घेतला आहे माझ्यासोबत. त्या कल्याणला डोंबिवलीला राहतात आणि त्या पण इकडेच आलेले आहे या साईडला. तर छान, त्यांना खूप आनंद झाला. आम्ही बराच 5-1 मिनटं गप्पा मारल्या. म्हटलं जरा ताई मी निघते, त्यामुळे मी पण इकडे लग्नाला आली आहे. असं छान वाटतं ना आपले जेव्हा सबस्क्रायबर भेटतात, तर मस्त आनंद वाटला मला. म्हणजे भूक लागली, ती भूक पण पळाली त्यांना बघून. तर आता मी डायरेक्ट घरी गेली का आता तुम्हाला दाखवू. तर मी फायनली घरी आलेली आहे ताईंकडे. तर हे ताईंचं घर आहे. नंतर मी होम टूर देईलच ताईंना. तर ह्या ताईंच्या सासूबाई आहे. तर त्या आता किती वय असेल त्यांचं? 80. तरी पण छान दिसत आहे चेहरा त्यांचा, किती ग्लो आहे बघा. तर ताई आज बैठकीला जाणार होत्या. ताई पण बैठकीला जातात, तर गेल्या नाही ताई. आज पाणी येणार होतं वाटतं इकडे. तर ताई आज घरीच आहे आणि छान ताईचं घर आवड झाली. त्या साईडला पार्लर आहे ताईचं. आणि मी पाणी वगैरे घेतलं आता, थोडंसं जरा रिलॅक्स होते. आता मी नंतर थोड्या वेळाने तुम्हाला आम्ही जेवण वगैरे करू तेव्हा दाखवेन आणि मी ताई दाखवते. भाऊ बाहेर म्हणजे जॉबवर गेले. तर बघा ताई. तर आम्ही आता दाखवते मग परत थोड्या वेळाने. बसलोय जेवायला. आई पण बसले जेवायला. तर त्या थोडंसं त्यांना मांडी वगैरे घालते, तर त्या स्टूलवर घेतात आणि खुर्ची घेतली. छान जेवायला बसल्या त्या. तर आता ताईंनी काय तर इकडे मटकीची भाजी केली मस्त मसाल्याची, एकदम गरम गरम. आणि इकडे पापड तळलेले आहे, भात, मस्त कांदा विंदा. आणि आमच्या दोघी लागली भूक. तर आता आम्ही दोघी मस्त जेवण करू, तिघी जणी. आणि आता थोडंसं रिलॅक्स आता जेवण करते, मग दाखवते. तर आमचे छान जेवण झाले. आई गोळ्या घेत आहे, ताईंच्या सासूबाई. एवढ्या त्यांच्या गोळ्या आहे बघा, एवढं त्यांच्या गोळ्या राहतात रोजच्या जेवण झाल्यावर. कसं असतं ना, वय झालं का ह्या गोष्टी किती लागून जातात. हे म्हणजे सुखाचे दिवस येतात, छान रिलॅक्स राहू, पण मग हे मागे लागून जातं. हा नाही. तर आई म्हणजे एवढ्या 80चे आहे, पण इतके छान त्यांना आवाज वगैरे येतो, छान बोलतात त्या. आणि छान मस्त गप्पा मारतोय आम्ही. तर बाई त्यांचे एवढं औषध आहे. तर इथे ताई आता जेवायला बसले, छान मस्त एकमेकांना खाऊ घालत आहे. ताईचे पोज. ताईंचं एज खूप कमी होतं जेव्हा लग्न झालं. किती असेल ताई? 18 रनिंग चालूच होतं. ओके 18. हां म्हणजे बारीक. आणि तेव्हा काही लवकरच लग्न करून टाकायचे नाही का. तू बरं बारीक होती ना. खरंच आहे. अरे बघा येते काय रे. बाकी पुढे काही नाही बघू. तर इथे ना ताईंचे नातेवाईक वगैरे, हां परिवारामधले जेवढेही असतील नातेवाईक ओळखीचे. तर हा आहे भोपळा. तर ताई आता छान असं भोपळ्याच्या दशमा करणार आहे. छोटाच घेतला ताईंनी, सकाळी भरपूर भाजीपाला घेतला. तर ताईंचाही भाजीपाला संपला होता. तर छान असा भोपळा घेतलेला आहे. इकडे टाकली आहे खिचडी. थोडंसं ना भाऊंना बरं वाटत नाही, आले ते. तर थोडं त्यांना जरा अंग कसकसतं आहे त्यांचं, बरं वाटत नाही त्यांना. तर मग ताईंनी अशी पिवळी खिचडी असते ना आपली फिक्की, मग ती केली आहे. आणि आता ताई मस्त दाखवते बघा ताई कशी करतात. आता दशमा तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला मी ताईंचे केस दाखवू का. हे बघा ताईंचे केस कमरेचे खाली. तर मागच्या वेळेस खूप अशा कमेंट्स होत्या का त्यांचे केस खूप छान आहे. खरंच ताईंचे केस खूप छान आहे. आणि त्या कापत राहतात नेहमी, तरी पण त्यांचे वाढत राहतात. माझ्या असे कधी होतील.
हा ना, माझे पातळच आहे. तर इथं हे एक छान आहे का खिडकीमध्ये ना खूप छान असं समोरचं दिसतं. मी इकडेच थोडंसं पावडर वगैरे लावून घेतली होती. ते बघून होऊन जातं आहे. आपल्या घरी पण अशाच काच आहे. तर हां, आता भोपळ्यांची आपण दशम्यांची रेसिपी बघू. तर इथे आहे भोपळा छान धुवून घेतला आहे स्वच्छ. आता तो काही किसताय. तर आम्ही ना फिका मिरच्यांचा ठेचा पण करणार आहे. इकडं झाला आहे भोपळा किसून. तर याच्यामध्ये काय काय ॲड करायचं दाखव. मीठ, तर ना हे ताईंच्या पद्धतीचे आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण भोपळा किसून घेतला, लाल मिरची टाकली, हळद आणि मीठ. तर आता याच्यात नसेल इथे पण कळण्याची भाकर आणि ताई ते बनवतात मस्तपैकी छान. ताई खूप छान भाकर बनवतात आणि ठेचा मस्त आणि गरम गरम एकदम भारी लागते. ज्वारीचं आणि बेसन पीठ. एवढं का ताई? थोडंच टाकायचं का ते? थोडं टाकायचं फक्त टेस्ट पुरतं. ओके, बेसन हे बेसन पीठ. ज्वारीचा पडलाचा बेसन पीठ. आता हे 3 झाले हां, आणि आता हे आपलं गव्हाचं. आता याच्यात गव्हाचं पण हे थोडं आपल्याला आता मोजून 6 करू आपण मोजून. ओके. तेवढा आपण पीठ घ्यायचं. बसून जाईल मला. बस 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 बस. ओके. म्हणजे त्याला पाणी सुटतं नाही. हां, भोपळ्या पाणी सुटतं. एकदम कडक भिजलं. तर तुमची पण अशीच पद्धत आहे का इकडे करण्याची? तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ताई जसे धपाटे नाशिकला धपाटेच म्हणतात बघा ताई. इकडे दशमी धपाटे, पालकचे, भोपळ्याचे, मेथीचे धपाटेच म्हणतात. थोडं पाणी टाकायचं कारण थोडंसं पाणी सुटतं. छान मळून झालेलं आहे. तर ताई लाटून करणार आहे. आता हे साईडला आम्ही ठेवून देतो. थोडंसं मुरे 10-15 मिनिटांनी करू. ताई म्हणे आपण गरम गरम. आता बघू, आता ठेचा करायचा आम्हाला मस्त. छान वाटते मस्त. नणंदबाईकडे आलं जरा आराम आणि मस्त आयतं खायला गरम गरम. तर छान वाटतंय त्यांच्या हाताचं मस्त छान. काहीतरी उद्या पण त्या छान असं काहीतरी काय ताई वरणबट्टी करणार आहे. तर आम्ही गरम गरम ती खाऊ उद्या आणि मस्त बाहेर जाऊ. वांग्याची भाजी दोघे मस्त फिरू. ताईकडे ज्युपिटर आहे ताई. ताईंकडे ज्युपिटर आहे, ॲक्टिव्ह आहे सॉरी. तर आम्ही मस्त फिरू दोघे. ताईंना गाडी नाही येत, मी चालवेल आणि ताईंना फिरवेल. तर आम्ही ठेचा करायला घेतोय. त्या भाजून घ्यायच्या आधी मिरच्या. मी ताईंचं जे घराचं होम टूर आहे ते उद्या देईल. त्यांचं पार्लर पण दाखवेल. त्यांनी त्या साईडला पार्लर म्हणजे आहे तिकडं. तर भाऊ तिकडे आराम करताय म्हणून मी तिकडे दाखवलं नाही. आता सकाळीच उद्या दाखवेल म्हणजे उजेड पण राहिले बघा. आता बाहेर अंधार आहे. आता वाजले आहे रात्रीचे 8:30-9 वाजत आले. हां, 7:45 होत आले. मग आता नको म्हटलं, ते भाऊ पण आराम करताय. याच्यामध्ये मिरच्या, लसूण भाजून घेतलं, मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकली. एकदम साधा आणि सिंपल एकदम. पण तो झणझण. टमाटर नाही ताई? टमाट्याचा आपण करू? नाही, तुमच्या पद्धतीने करत असं काही नाही. एकदम नावं थोडंसं ना करून घ्यायचं. इकडे झाला आहे ठेचा. आम्ही परतवून घेतो. ताईने मस्त छान असा ठेचा परतवला आहे. इकडे परत इकडे दशमी पण आपली रेडी आहे. आम्ही आता आईंना मस्त जेवायला देऊ, सासूबाईंना.
ताईंच्या. तर आता मी आईंना घेऊन चालली. आई तर हे बघा छान. आता आम्ही जेवायला घेतलं. इकडे दशमया, इकडे ठेसा, इकडे मस्त थोडीशी पातळशी खिचडी, म्हणजे भाऊंना गेली होती तर आम्हाला पण ताईंनी थोडी थोडी दिली. तिकडे आई बसल्या आहे जेवायला, त्या पण आता जेवत आहे. ताई बसल्या आहे, भाऊंचं थोडं आणि जेवणार आहे. चला मग. तर आम्ही दोघी छान जेवणं झाले, घरातलं पण आवरलं. थोडासा इथे चेहरा आमचा कसं तरी वाटत असेल ब्लॅक तर छान मस्त दशम्या झाल्या, खिचडी पण खाली, लोणचं ठेसा एक नंबर. आम्ही राऊंड पण मारून आलो, थोडंसं थंड घेऊन आलो ताई असा. तर आत्ता आहे ना उद्याचा काय प्लॅनिंग आहे तसं मी उद्या दाखवेलच तुम्हाला. आता व्हिडिओ आहे ना मी साईला पाठवेल, तो एडिट करेल, कारण की मला इथून पाठवावं लागते. लॅपटॉप काय आणलं नाही मी, तर काय नाही उद्याचा काय प्लॅन आहे बघू आता काय करायचं. आता आम्ही मस्त आराम करू आणि आज मी बघते पोस्ट टाकते उद्याचं काय प्लॅनिंग आहे, कसं भेटायचं आहे, काय करायचं आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूच आपण. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय. बाय बाय, गुड नाईट.